मंगल मूर्ती। तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मिनी व्लॉग मध्ये। तर पारसभाव आलता, पारसभाव म्हटला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे आपल्या पण आणि विजुदाच्या पण। मग इकडे आलो बघा आपण विजुदाच्या घरी। आल्या पहिला आपण बघा घरामध्ये गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन। मग इकडे बघा अशी आरती वगैरे करून घेतली आम्ही। मी पण बघा इकडे मग अशी पांढरी टोपी डोक्याला घालून घेतली। इकडे बघा विजुदानं गणपती बाप्पाला घेतला असं हातामध्ये। तर आता आपण जाणार आहे औदुंबरला गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी बघा। इकडे बघा आम्ही वाट बघत थांबलेलो पारसभाव आणि सार्थक भाऊची, तरी दोघं आलीत बघा आणि आम्ही असे 4 जण चाललो। तर एकदाशी पोहोचलो बघा औदुंबरला। जसं बघा नदीच्या काठावर आलो तशी बघा भाविक भक्तांची गर्दी खूपच झाली होती, ते पण त्यांच्या घरातील आणि मंडळातील गणपती बाप्पा विसर्जनासाठी आलती। इथं बघा आपल्याला जागा मिळाली, इथं आपण गणपती बाप्पाला असं ठेवून घेतलं आणि गणपती बाप्पाची आरती वगैरे करून घेतली बघा। इथं गर्दी एवढी होती की गणपती बाप्पाला विसर्जनासाठी नावतनं सोडायला लागत होतं, त्यामुळं नंबर लावायला लागलेला बघा। एकदाशी आपला आला बघा नंबर। इकडे बघा नावत वगैरे बसून आम्ही आलो इकडे बघा नदीच्या मधोमध बरोबर पारस भाऊ आणि विजू भाऊ ही दोघं पण लागलीत गणपती बाप्पा विसर्जन करायला। गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढल्या वर्षी गणपती बाप्पाचं विसर्जन करून झाल्यानंतर इकडे आलो बघा आपण श्री गुरुदेव दत्तांच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो तुम्ही पण घ्या श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन करून, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्कीच करा, आणि जाता जाता आपल्या भावाला फॉलो पण नक्की करा।